श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आणि प्राजक्ताच्या आशीर्वादाने मी सुवर्ण शक्ती ध्यान नारायणी कवच प्राप्त पर्व 3 अटेंड करू शकले. मी प्राजक्ताशी कॉस्मिक एनर्जी ह्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब माध्यमातर्फे जोडली गेली. 2-1 वर्षापूर्वी साधारणतः 2-1 वर्षापूर्वी मी यूट्यूबवर जाताना तिचे व्हिडिओ पाहिले होते आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरही खूप व्हिडिओ बघितले होते. यूट्यूबवर सुवर्ण शक्ती ध्यान आणि स्वामी शक्ती ध्यान यांनी मला आकर्षित केलं. तर त्यांचा मी इंस्टाग्रामवर मेसेज वाचला होता की स्वामी शक्ती ध्यान ज्यांना करायचं आहे त्यांनी मेसेज करा. मग मी त्यांना त्याप्रमाणे मेसेज केलं तिला. तेव्हा ती म्हणाली आधी तुम्हाला रेकी लेवल 1 करावं लागेल. त्यांच्या सांगण्यानुसार मी लेवल 1 ध्यान सुरू केलं आणि त्या रेकी लेवल 1मध्ये मला इतका सुंदर अनुभव आला ना की मी त्यांचे व्हिडिओ त्यांचे मेसेज खूप ऐकत घेतले. त्याच्यामुळे माझ्या विचारात माझ्या वागण्यात खूप फरक पडला. माझ्या ज्या शारीरिक समस्या होत्या त्या पण कमी होत गेल्या. तर त्यानंतर त्यांचं साधारणतः एप्रिलमध्ये सुवर्णशक्ती ध्यान 2रं पर्व चालू झालं. तेव्हा मला इतका आनंद झाला कारण हे व्हिडिओ बघून मला पर्व 1चे व्हिडिओ बघून मला खूप हे आलं होतं, काय म्हणतात, उत्सुकता लागली होती काय असतं. आणि ती उत्सुकता स्वामी कृपेने पूर्ण झाली. आणि मग स्वामी कृपेने पूर्ण झाली आणि मग माझं ते पूर्ण 7 दिवसाचं मेडिटेशन पूर्ण झालं. त्यावेळेला मी खूप सुंदर अनुभव केले. सुंदर अनुभव म्हणजे आणि त्यावेळेला इतकं मला बरं शांत वाटत होतं की खूपच छान वाटत होतं. ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही. विचारामध्ये म्हणजे त्यावेळेला मला विचार परिवर्तन करून आला की माझ्या विचारांमध्ये परिवर्तन होत आहे आणि हे असणं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर त्यांचं अष्टलक्ष्मी साधना केलं. त्याच्यामध्ये पण मला खूप सुंदर अनुभव आले. आणि आत्ता 16 तारखेला त्यांचा मेसेज आला की सुवर्णशक्ती ध्यान पर्व 3 चालू होत आहे. आणि त्याच दिवशी माझ्या सुनेची डिलिव्हरी झाली होती. कसं करणार काय करणार हे होतंच, प्रश्न होताच पुढे. पण नाही, मी म्हटलं करायचं आहे मला हे ध्यान. आणि मी नाव रजिस्टर केलं. पहिल्याच दिवशी 16 तारखेला 2:30 वाजेपर्यंत जागं होतं आणि मी 3 वाजता उठून ते ध्यान चालू केलं आणि त्याची सुंदर एनर्जी मला पूर्ण दिवसाला 12 वाजले तरी मी अशी छान एनर्जेटिक होती ना, खूप वाटलं. आणि मलाच माझं आश्चर्य वाटलं, माझं इतकं वय झालं, 61 वर्ष झालं आणि मी हे कसं करते. तर एवढी शक्ती त्या ध्यानामध्ये आहे. आणि त्या ध्यानामध्ये खूप छान ह्या वेळेला ध्यानामध्ये खूप छान विचार त्यांनी पुढे मांडले होते प्राजक्ताने. ते पण अगदी विचार करण्यासारखे होते. आणि ह्या 7 दिवसाच्या ह्याच्यात माझ्यामध्ये मला वाटतं अमूलाग्र बदल आला आहे. कारण पहिल्या सुवर्णशक्ती ध्यानाच्या वेळी मला जे अनुभवलं होतं त्याच्या दुप्पट पटीने मला आता हे जाणवत होतं की माझ्यामध्ये खूप बदल होत आहेत. आता पहिला मी दुसऱ्यांचा पहिला विचार करायची, त्याला हे हवं आहे तर मी त्याला केलं पाहिजे पण त्याच्या मागे मी माझे स्वतःवर ध्यान देणं, माझ्यावर लक्ष केंद्रित करणं सोडून दिलं होतं. पण आता हे ध्यान आणि हे सुवर्ण पर्व केल्यानंतर मला माझ्यावर लक्ष देणं इतकं महत्त्वाचं वाटलं ना की मी आता स्वतःला काय पाहिजे हे मला कळलं आहे. नाहीतर मी खरोखरची दुसऱ्यांमध्ये खूप अडकून गेली होती आणि त्याच्यातून निघणं खूप कठीण होतं. पण ह्या
रेकी साधना, अष्टलक्ष्मी साधना, सुवर्ण ध्यानशक्ती यांच्यामुळे एक विलक्षण शक्ती निर्माण झाली. त्यामुळे मी हे सगळ्यांना सोडून देऊन मी हे ध्यान करू लागले आणि 7 दिवसात इतके सुंदर सुंदर अनुभव आले ना, खूपच सुंदर अनुभव आले. ह्या ध्यानाकरता मी प्राजक्ताची खूप खूप ऋणी होईल. आणि हे सांगू इच्छिते की आपली जशी या सुवर्णध्यान शक्तीमुळे ध्यानामुळे जी प्रगती होते, त्याचबरोबर आपल्या परिवाराची सुद्धा ह्यामध्ये प्रगती होत असते. हे मी ह्या सुवर्णशक्ती पर्व 3मध्ये अनुभवलं आणि 2मध्ये मला सुद्धा हा अनुभव आला होता. 2मध्ये मी केलं, पण त्यामध्ये माझ्या मोठ्या सुनेला गर्भधारणा झाली होती आणि त्यांनी नवीन घर घेतलं होतं. आता ह्या सुवर्णचे जेव्हा पहिला दिवस झाला आणि संध्याकाळी माझी सून सांगत आली, आई मला 30% इन्क्रिमेंट मिळाली आणि 6 महिन्यात प्रमोशन होणार आहे. ही किती सुंदर गोष्ट होती. आणि ती अशी होती की स्वामींना माझ्या आर्थिक दृष्टीची पण हे होती, काळजी होती. त्यामुळे हे त्यांनी केलं. त्याच्यामुळे इतकी मी म्हणजे ती पण स्वतः खुश होती की 2 वर्षाचं मेहनत केल्याचं तिला फळ मिळालं होतं. आणि तिला मी नेहमी सांगायची, काही नको, शांत राहा, मिळेल मिळेल असं सांगायची. आणि स्वामींकडे कधी असं मी मागितलं नव्हतं. फक्त तिलाच आश्वासन दिलं, स्वामी बघतात, सगळं करतील, तू शांत राहा. आणि त्याची प्रचिती आली त्या दिवशी. मला इतकं भरून आलं ना, खूप सुंदर प्रचिती येतात. त्यामुळे मी प्राजक्ताचे खूप खूप धन्यवाद की या सुवर्णशक्ती मला जेव्हा गरज होती त्यावेळेला तिने ते घडवून आणलं. आणि स्वामीची कृपा तिच्यावर खूप खूप आहे. स्वामी ब्लेस यू प्राजक्ता. आय लव्ह यू प्राजक्ता. आपण असं म्हणतो ते एक मला मी आहे ना, समोरच्याला आतापर्यंत समोरचा बदलेल असा विचार करत, पण या ध्यानशक्तीमध्ये मला कळलं. मी मेसेज पण वाचायची ह्यांचे, प्राजक्ता त्यांचे, की स्वतःला बदललं पाहिजे. पण ते मनात आणायचे, हां स्वतःला बदललं पाहिजे. पण ह्याने मी आता स्वतः बदलली आहे. मला 7 दिवस आणि हे 2-3 दिवस वाटतंय की माझ्यामध्ये स्वतःमध्ये बदल घडून आला आहे. आता मी दुसऱ्यांकडनं काही अपेक्षा करत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे पर्व, आणि तुम्हाला माहिती आहे ह्या पर्वाची मला जशी काही गरज होती असा तो मेसेज होता की 17 तारखेपासून ध्यान होत आहे. आणि मला गरज होती, कारण मी मध्यंतरी अगदी भाऊबीजेच्या वेळेला माझा भाऊ वारला होता. त्यामुळे ना सतत माझ्या डोळ्यासमोर ना, मी त्याला कधी असं बघितलं नव्हतं आणि कधी कल्पना पण केली नव्हती. त्यामुळे भावाशी माझं अटॅचमेंट जास्त होतं. तर नेहमी ना माझ्या डोळ्यासमोर उठल्या बसल्या ना, त्याला कसं नेता येतं ना, ते चित्र होतं. पण हे सुवर्णशक्ती ध्यानापासून झालं सुरू, ते हळूहळू कमी होत गेलं आणि आता तर पूर्णपणे ते चित्र माझ्या डोळ्यासमोर येत नाही. त्यामुळे प्राजक्ता तुझे खूप खूप धन्यवाद की माझ्या ह्या परिस्थितीतून मला तू बाहेर काढला. आता मला असं वाटतं की नाही, त्याची गती पुढे झाली पाहिजे, त्याला चांगलं हे मिळालं पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, हा विचार मनात येतो. आता माझा विचार नाही. त्यामुळे इतकं सुंदर वाटतं आहे की खरोखरच आजच्या दुनियेत हे विचार बदलणारी शक्ती ह्यामध्ये आहे. आणि त्याकरता आणि माझ्यापेक्षा जास्त यंग जनरेशनला आता जी शक्ती आहे, ज्या ह्याच्यातनं ते चालले आहे आणि प्राजक्ता हे काम करत आहे आपल्याकडून. आणि ती एखाद्या आईसारखी आपलं देखरेख करत असते. काही झालं तिच्याशी कधीही बोला तर असं वाटतं ही आपलीच आहे, ही माझं आणि हिचं काहीतरी एक वेगळा ऋणानुबंध असं वाटतं. आणि ती इतक्या सुंदर शांतपणे ऐकते ना, तर खूप बरं वाटतं. आणि मला वाटतं ही रेकी साधना, ज्या साधना ती सांगते ना, त्या डोळे मिटून कराव्या सगळ्यांनी, त्याच्यामध्ये काहीही प्रश्न नाही. त्यामुळे सुवर्णशक्ती ध्यानाचे हे पर्व अटेंड करण्याचे मी सोनेरी क्षण अनुभवले असं मला वाटतं. त्यामुळे आणि ह्या सुवर्णशक्ती ध्यानामध्ये नारायणी माझ्या आधीच घरी येऊन गेली होती. त्यामुळे मी खूप खुश आहे. प्राजक्ता तुझे खूप खूप धन्यवाद. आणि आता एकच माझ्या मनात एक गाणं येतं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग,
ही अशी माझी अवस्था झाली आहे. खूप खूप धन्यवाद प्राजक्ता, खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.